देवतांचा निकाल करतोय आणि अंधार का असेल अंधार प्रसंग आणि अशा प्रसंगाचा स्वामी जगा देवतांनी आम्हाला मान दिला असेल आज होय मागील प्रसंगाची अपमान झाली कैलास संध्या गेला आणि आज हो स्वच्छम भाग्यावरून राहिलाय काय कशासाठी असेल वरे देवतानो आज आमच्या बाबतीत म्हणून एक सारखा तुमचा आम्ही धिक्कार करतोय आठवतंय अरे या विश्वासासाठी या काय काय नाही केलं अरे ज्या वेळी 14 रत्न बाहेर काढण्यासाठी सागर मंथन करण्यात आलं आणि त्याच वेळी वासुकीच्या मुखातून निघणाऱ्या विधी ते हलाल या विश्वाला त्रय भगवान करून सोडिलं आणि साऱ्या देवतानं या महादेवाची गल्ला फकली म्हणून या विश्वाचा राज सोडणे विश्वाचा रक्षण म्हणून ते हलाल वीज या महादेवाचं प्राचन करण्याचं कर्तव्य केलं आणि विश्वाच्या ठिकाणी होणारा दाह या विश्वाच्या महादेवानं शांत केला राम राम दास समती राम एवढंच नव्हे तर देवता हो ज्यावेळी दक्ष प्रजापतीनं पुत्र कामेष्टी यज्ञ आरंभिला त्याच वेळी सर्व देवतांना त्यानं निमंत्रण दिलं पण या स्वच्छम महादेवाला मात्र निमंत्रण दिलं नाही तरी असता आमची भार्या माझी पत्नी म्हणजे दाक्षायणी आमची विनंती करू लागली आणि म्हणूनच तिच्या विनंतीला मान देऊन तिला त्या यज्ञात सहभागी होण्यासाठी पाठवलं असता त्या यज्ञाच्या ठिकाणी ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय त्या यज्ञ मंडपाच्या ठिकाणी पत्नी दाक्षायणी हिचं स्वागत न होता झाला तो अपमान होय मन खंत आमची दाक्षायणी शांत राहिली जोपर्यंत तिच्या पितृदेवतेनं तिचा अपमान केला तो तिनं सहन केला पण या त्या दक्ष प्रजापतीनं अपमान केला तो महादेवाचा स्मशान वैरागी असा योगी आणि त्या योगाची पत्नी म्हणून विनवताना आमच्या पत्नीला अनावर झाला आणि झालेला अपमान तिला सहन झाला नाही त्याच वेळी आमच्या दाक्षायणीनं या गावणीच्या साह्यानं अग्नी उडी ठोकली त्या यज्ञात उडी ठोकली पण देव हो तुम्ही मात्र स्वतःचा मान सन्मान जपत राहिलात स्वतःच्या मान सन्मानासाठी छान करायला दाक्षायणीला पत्र वाचलं नाही पण नाही एक काही देवताला सोडणार नाही कळत नाही तुमची मला कळत नाही विश्वाची राम नामानं देव शांत झाला त्यात राम नामानं विश्वाचं कार्य आता करणार नाही हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय
भंग करणं म्हणजे साक्षात स्वतःला भस्मी करून घेणं आहे. पण हे कार्य केल्याशिवाय आपलं कार्य सिद्धीच जाणार नाही. आणि यांना प्रसन्न करून घेतल्याशिवाय हे विश्व सुरळीत चालणार नाही. मग यांना प्रसन्न करून प्रथमता घेतलं पाहिजे देवर्षी. हे नाही ना, हे भोळे देव आहे, भक्तीला भुलणारे देव आहे. यांना भक्तीला सन्न आणून यांना प्रसन्न करून घ्यायला हवं. चला मग यावेळेस विलंब नकोय. बसा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. कैलास राणा शिवचंद्र मोळी. कैलास राणा शिवचंद्र फणींद्र माथा मुकुटी झळाळी. फणींद्र मुकुटी झळाळी. कारुण्य सिंधू भव दुःखहारी. कारुण्य सिंधू तुझवीन शंभो मज कोण तारी. 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 हर हर हर. हर 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 महादेव शंभो. हर 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 महादेव. हर हर महादेव. हर हर
दगड बम 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 वाजे डमरू वाजे डमरू नाचे सदा शिवजन गुरु बम 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 डमरू वाजे डमरू नाचे सदा शिवजन गुरु दगड बम 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 वाजे डमरू वाजे डमरू नाचे सदा आता सर्व आठवलं आता तुला देव दिसू लागला तेव्हा आता तुझ्याशिवाय मला कोणी नाही कुणाला सांगतोय तेव्हा महादेवा शांत हो आणि तुम्ही तुमचा तोंड देखील मला पाहिजे देवा शांत हो देवा आज तुझ्या शिवा आम्हा देवतांनाच नव्हे तर साऱ्या धन्यवाद हाहाकार मारला देवा मारणारा या विश्वास कोणी नाही राम राम दास सुरती राम हे राम पूर्णतः मी तुला म्हणतोय अरे त्या कैलासाचा त्याग करून ज्या स्वसमूह महादेवानं बद्रिकाश्रमी वास्तव्य केलं आज ज्या बद्रिकाश्रमात रावण नामांत मग्न असणारा स्वसमूह फक्त तुला ज्ञात होतं सांग तू जनिता निरास वारे नारदा याला कारण आहे अंधकरण या विश्वात महासंकट उडवलं
आता विश्वावर संकट आलं, या देवाचं संकट आलं. आणि म्हणून या शिवशंभू महादेवाची कळस तुम्हाला भासली. मग सांग रे, रमणा, मी तुझा कोण? तुम्ही माझे पिता. होय ना? मग सांग रे नारदा, ज्यावेळी दाक्षायणी तिनं अपमान सहन न झाला कारणानं यज्ञात दौडी ठोकली. हे वृत्तांत माझ्यापर्यंत कोण घेऊन आला होता? तेव्हा मी झालो होतो. तू झाला होतास ना? पण नारदा, हे वृत्तांत माझ्यापर्यंत पोहोचण्याला का तिला दिलं नाहीस? का तिला सांगितलं नाहीस? तेव्हा प्रयत्न केला होता पण नाही शक्य झाला. प्रयत्न केले आणि आता इथं आलाय विश्वाचं रणगाडाने घेऊन. आणि देवेंद्र, तू माझे काय करतोय? तू बोल. तेव्हा त्यावेळी त्या प्राप्त परिस्थितीला जे करणं योग्य होतं तेच करण्यासाठी आम्ही देव तत्पर झालो. प्राप्त परिस्थितीला अनुसरून देवता तुम्ही वागलात. अरे ज्यावेळी माझी पत्नी, माझी बायको जळत होती ते तुम्हाला पावलं नाही, तिला स्थिरता द्यायला तुम्हाला जमलं नाही. आणि आता तुमच्यावर पायाने म्हणून माझ्या डोळ्याला नाही लक्ष देवा, तुझ्या सेवा तुम्ही वाढलाही आम्हाला. पालन करण्याची जबाबदारी तुझी ना. होय देवा. हे विश्व आहे, या विश्वात संकट निर्माण झालं, मग पालन कोण करणार आहे? मग जर का पालन करण्याची जबाबदारी तुला पार पाडता येत नाही, इतर जातोय देवाची. देवा, वेळ का तशी नाही, कारण तुझ्या शिवाय आम्हाला काढणारा कोणी नाहीये. कारण तुझ्या शिवाय त्या तारकासुराचा मृत्यू होणं अशक्य आहे देवा. माझ्या शिवाय त्याचा मृत्यू होणार नाही असं तुझ्या शब्द आहेत. पण हे नारायणा, जी दाक्षायणी माझी भार्या होती ती तुझी कोण रे? तुझी कोण होती? तुझी भगिनी ना. मग त्या भगिनीला तुला सावध झालं नाही, तिला मृत्यूच्या मुखात पाठवताना तुझे त्यावेळी तत्व कुठं गेलं होतं? देवा, वेळ तशी होती त्यावेळी. त्यावेळी वेळ वेळेनुसार आम्हाला कसं वागावं लागलं. वेळेनुसार वागावं लागलं. आताच्या साम्राट परिस्थितीच्या वेळेनुसार हा शिवशंभू माझ्यावर आलाय. नाही. देवा, भाऊराया, अरे दादा, भाऊराया, काय बघतोय? कोण भाऊ? ही तुझी भगिनी, ही साक्षात लक्ष्मी तुझ्या पायाशी नतमस्तक होते. तेव्हा त्या तारकासुराला काय केलं असेल तुला? काय केलं? भाऊराया, त्या तारकासुराला पल्लवाला सांग रे भाऊराया. त्या तारकासुरानं तुझ्या पल्लवाला हात घातला हा देवा, आणि म्हणून त्याचा नाश करावा या इच्छेनं माझ्यापर्यंत आलीस. सेवा ए, भगिनीचं रक्षण करणं हे प्रत्येक भाऊरायाचं कर्तव्य होय ना रे भाऊराया? सव्वा पाठीराचा असतो, होय ना? पण कुठपर्यंत असतो? सेवा हे लक्ष्मी, सांग. अगं जोपर्यंत तुझं माझं नातं हे टिकलं असतं, पण ज्यावेळी तुझं लग्न झालं याच्याशी मग रक्षण करण्याची जबाबदारी याची होती ना. मग त्यानं तुझं रक्षण केलं नाही. पण जेवढी भाऊराया नवऱ्याचा हक्क असतो तेवढाच भावाचा हक्क असतो भगिनीचा रक्षण करण्याचा. आणि देवा सांग, जर या विश्वाच्या ठिकाणी त्या तारकासुराला प्रत्येक भक्ताच्या बाबतीत असा विचार केला असेल तर देवा व देवतांनी काय करावं? तेव्हा हा तारकासुर बांधला याला कोण कारण आहे? कोणतं? हा सतत लोक आहे, हा वरती आहे आणि असं तसं मारणारा लोक आहे. तेव्हा आपल्याशिवाय कोणी मारू शकत नाही. म्हणजे आपणच कारण आहात, आपणच करता आहात, आपणच नारदा, आडेवेळे नको. स्पष्ट काय ते बोल. त्याला अपरात्वाचं वरदान मिळालं आहे. ज्यावेळी शिवशक्ती
आणि त्यांच्या विनंतून जी शक्ती निर्माण होईल तो पुत्र निर्माण होईल तो त्याचा घात अरे लग्नाचा तो जीवाचं मिलनच नव्हे आज माझं लग्न करण्यासाठी तत्पर होतो अरे लग्न बायको संसार तुला काय करणार आहे परंतु तुझा ब्रह्मचारी आहे तू कधी कर्मचारी झाला नाहीस आणि म्हणून पत्नी गेल्याचं दुःख काय असतं हा एक नवरा जाणू शकतो लग्न माझं लग्न या विश्वासाठी चालेल पुढे कायम त्याच्या पुढे संपूर्ण विश्वाला देवता कोण तारणहार आहे? आता विश्वाला तारणहार जोपर्यंत यांचं लग्न होत नाही तोपर्यंत काही खरं नाही त्याला प्रयत्न करायला हवे याला काळजीपूर आहे. मग हे उमे कळू लागल्या दिवसापासून हा. तू शंभू महादेवाची भक्ती अगदी करते. बरोबर आहे. कोणत्या इच्छेने हे आम्ही परिपूर्ण जाणतोय. तू मनोमनी शंभू महादेवाला तू पती मानिलस. मग यावेळी शंभू महादेवाशी लग्न तुला करावं लागेल. काही हरकत मग नाही त्याच्यासाठी काय करावं आणि कसं करावं ते मी सांगतो तुम्हाला. चला,